आता लाडक्या बहिणींसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे। आता तुम्ही न्यूज ऐकले असेल की लाडक्या बहिणींना ई-केवायसी करणं बंधनकारक आहे। जर तुम्हाला दर महिन्याचे 1500 रुपये तुमच्या बँक अकाउंट मध्ये घ्यायचे असेल तर तुम्हाला ई-केवायसी करणं कंपल्सरी आहे। आता दरवर्षी तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करणे गरजेचं राहील दरवर्षी। आता तुम्हाला या वर्षी ई-केवायसी कसं करायची याची माहिती देतो तुम्हाला। तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवर तुम्ही ई-केवायसी करू शकता। अगदी 2 मिनिटांमध्ये तुम्ही ई-केवायसी पूर्ण करू शकता। कुठं सायबर कॅफेवर जायची गरज नाही, कुणाला पैसे द्यायची काही गरज नाही। अगदी सहजरित्याने तुम्ही ई-केवायसी करून घ्याल तुमच्या मोबाईलमध्ये। सर्वात प्रथम तुमच्याकडे स्मार्टफोन असेल, अँड्रॉइड मोबाईल असेल तर गुगलवर जायचं आणि गुगलवर जाऊन तुम्ही ही वेबसाईट टाकायची, माझी लाडकी बहीण योजना। बघा, ही वेबसाईट टाकल्यानंतर पहिली जी वेबसाईट येणार आहे, पहिले जे वेबसाईट आल्यानंतर तुमच्या समोर असं पेज येईल। बघा, हे पेज आल्यानंतर तुम्हाला फक्त अशा प्रकारे पेज दिसत असेल। बघा, ई-केवायसीचं हे पेज आहे। याला तुम्हाला एक ऑप्शन देण्यात आलेला आहे। ज्यांना ई-केवायसी करायचं असेल त्यांना एक ऑप्शन देण्यात आलेला आहे। ते ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर असं पेज तुमच्या समोर येणार आहे। काय म्हटलं इथं व्यवस्थितपणे समजून घ्या। बघा, ई-केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। ई-केवायसी म्हणजे तुमचा आधार कार्ड नंबर, तुमचा आधार कार्ड नंबर टाकून तुमची ई-केवायसी होतं। बघा, इथं काय दिलेलं आहे, लाभार्थ्यांचे आधार कार्ड, तुमचं आधार कार्ड, तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे, ज्या बहिणीने फॉर्म भरलेला आहे त्यांचा आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे। इथं आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर खाली एक कॅप्चा येत असेल। बघा, एक कॅप्चा दिसतोय, हा कॅप्चा काय असतो, एक नंबर असतो, हाच नंबर इथं टाकायचा। सर्वात अगोदर यासाठी तुम्हाला फक्त आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे आणि हा कॅप्चा टाकून द्यायचा आहे। कॅप्चाला एकदा रिप्लेस करून घेणं गरजेचं आहे। एकदाचा जर तो रिप्लेस झाला तर तुम्ही इथं पुन्हा टाकू शकता। कॅप्चा टाकताना व्यवस्थितपणे कॅप्चा टाकायचा आहे। जसं की इथं पाहू शकता 106931 असं तुम्हाला दिसत असेल। हा कॅप्चा टाकल्यानंतर खाली एक ऑप्शन तुम्हाला दिसत असेल। बघा, मी सहमत आहे, मी सहमत नाही असं एक ऑप्शन दिसत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, मी सहमत आहे हा जो आधार कार्ड नंबर कॅप्चा वगैरे टाकलेला आहे, एक ओटीपी आधार कार्ड वर येणार आहे, यासाठी तुम्ही सहमत आहात तरच तुम्ही इथं ओटीपी पाठवा असं क्लिक करायचं आहे। तुम्ही फक्त इथं ओटीपी पाठवावर क्लिक करायचं। तुमचं आधार कार्ड टाकल्यानंतर तुमच्या समोर एक पेज येणार आहे। ते पेज काय असणार आहे, लाभार्थ्यांच्या आधार कार्ड नंबर वगैरे सर्व काही तुम्हाला ओटीपी दिला जाणार आहे। बघा, आता तुमच्या मोबाईलवर ओटीपी, जसे मी यावर क्लिक करणार, बघा आता तुमच्या समोर असं सुद्धा एरर येत असेल तर वेबसाईटला थोडा लोड चालू आहे, काही गडबड वगैरे करायचे नाही, थोडा वेळ घेऊ शकता। एकदा रिफ्रेश करून बघायचं। रिफ्रेश केल्यानंतर तुम्हाला ओटीपी येऊन जाईल, तर ओटीपी वर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ओटीपी येणार आहे, ओटीपी इथं फिल करायचा आहे। आपण इथं थोडा प्रतीक्षा करू शकता। एकदाचा ओटीपी आला तुम्हाला माहिती सांगतो। पाहू शकता तुम्ही ओटीपी आलेला आहे। इथं पाहू शकता ई-केवायसीचा ओटीपी आलेला आहे। ओटीपी 6 अंकी असतो। हे बघा, ओटीपी 6 अंकी ओटीपी आलेला आहे। ओटीपी आपण फिल केलेला आहे। बस एवढंच प्रोसेस आहे। तुम्हाला ओटीपी आल्यानंतर तुम्हाला इथं ओटीपी टाकायचा आहे। ओटीपी टाकल्यानंतर इथं सबमिट करा एक ऑप्शन आहे, यावर क्लिक करायचं आहे। जसंही तुम्ही या ऑप्शनवर क्लिक करणार तुमच्या समोर असं पेज येणार आहे। यावर दुसरं काही नाही, फक्त 3 ऑप्शन महत्वाचे दिलेला आहे। पहिलं ऑप्शन पाहू शकता तुम्ही, पहिलं ऑप्शन जे दिलेलं आहे हे पहिलं ऑप्शन। दुसरं ऑप्शन तुम्हाला जात वर्ग निवडायचे आहे। तिसरं ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला तिसरं ऑप्शन। या 3 ऑप्शनला तुम्हाला निवडून घ्यायचं आहे आणि काय करायचं यामध्ये मी तुम्हाला याची डिटेल मध्ये माहिती सांगतो। ठीक आहे, सर्वात अगोदर इथं पाहू शकता तुम्ही जात प्रवर्ग, इथला सर्वात अगोदर याला तुम्ही काय करायचं, जात प्रवर्ग, तुमची कुठली कॅटेगरी मध्ये तुम्ही येता, एससी, एसटी, एनटी, ओबीसी, ओपन, कुठली असेल ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं। बघा, जसंही तुम्ही यावर क्लिक करणार, क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं सर्व काही माहिती समजणार आहे। बघा, क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर बघा असं यावर एक पर्याय तुम्हाला निवडायचा असेल, जे पण कॅटेगरी तुमची असेल। बघा, इथं काय दिलंय, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग, विभक्त जाती, भटक्या जाती क ब इथं दिलेला आहे। आणि जर मराठीमध्ये तुम्हाला समजत नसेल, बघा इथं मराठीमध्ये पण दिलेला आहे, इंग्लिश मध्ये दिले आहे। एससी, एसटी, ओबीसी, एनटीए यांना काय म्हणतात, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग ओबीसी, एनटीए ला विमुक्त जाती असं म्हटलं जातं। तुमची जी कास्ट असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करायचं। सिलेक्ट केल्यानंतर दुसरा पर्याय आपल्याला दिसून येतोय। दुसरा पर्याय काय आलेला आहे इथं पाहू शकता,
बघा हे व्यवस्थितपणे लक्षात घेणं गरजेचं आहे. भरपूर बहिणी यामध्ये चुका करता. फॉर्म भरताना ही चुकी करणे अत्यंत महत्वाचं आहे. हा चुकी वगैरे नको. माझे कुटुंबातील बघा माझ्या कुटुंबातील सदस्य नियत बघा नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमागे कार्यरत नाही किंवा निवृत्ती वेतन घेत नाही. आता तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीवर असेल आणि कोणी वेतन घेत असेल, सरकारी नोकरीचं वेतन घेत असेल, तर इथं 2 ऑप्शन तुम्हाला देण्यात आलेला आहे. इथं निवडा ऑप्शनवर जर तुम्ही क्लिक केलं तर इथं तुम्हाला होय आणि नाही हे 2 ऑप्शन आहे. आता भरपूर बहिणी काय करताय की नाही ऑप्शनला क्लिक करताय. नाही ऑप्शनला क्लिक करायचं नाही, कारण तुम्ही प्रश्न व्यवस्थित वाचला नाही. कारण सरकारी स्थानिक संस्थेत कार्यरत नाही ना, हो. किंवा निवृत्ती सेवा घेत नाही, घेत आहे का, नाही ना, नाही. तर मग तुम्ही हो म्हणायचं. काय म्हणायचं इथं, हो ऑप्शनला क्लिक करायचं. दुसरं ऑप्शन आहे इथं, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला लाभ घेत आहे. बघा इथं सुद्धा तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे. माझ्या कुटुंबातील केवळ एकच महिला लाभ घेत आहे आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे. तुम्हाला या ऑप्शनला सुद्धा यस करायचं आहे. जसं की तुम्ही इथं पाहू शकता, आम्ही दोघं ऑप्शनला यस होय म्हटलेलं आहे. इथं बघा होय म्हटलेलं आहे दोघं ऑप्शनला तुम्हाला होय म्हणायचं आहे आणि इथं एक टिकमार दिसतंय, या टिकमार वरती क्लिक करायचं आहे. जसंही तुम्ही टिकमार वरती क्लिक कराल तुम्हाला इथं सबमिट करायचं एक ऑप्शन दिला जाईल. फक्त एवढंच ऑप्शन तुम्हाला दिला आहे. इथं हो म्हणायचं आणि इथं तुमचे जात प्रवर्ग जे असतील कास्ट सिलेक्ट करायचं आणि तुम्हाला सबमिट नावाचं एक बटन दिलेलं आहे, तुम्हाला सबमिट करून द्यायचं आहे. बाकी दुसरं काही करायची गरज नाही, कारण यासाठी ही केवायसी जी आहे एवढीच प्रोसेस आहे. याला जास्त तुम्हाला सायबर कॅपवर जाऊन सर्व काही सबमिट वगैरे करायची गरज नाही. जसंही तुम्ही सबमिट करणार तर तुमच्या समोर असा मेसेज येणार आहे. इथं बघा सक्सेसफुल, तुमची केवायसी पडताळणी यशस्वी रूपे पूर्णपणे सक्सेसफुल झालेली आहे. हाय का त्याच्यात काही 2 ऑप्शन आहे, दोघांना यस होय म्हणायचं आहे आणि इथं तुमची जात वगैरे जे कास्ट असेल ते सिलेक्ट करायचं आहे आणि सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ओटीपी टाकल्यानंतर हे सर्व काही ऑप्शन तुमच्याकडे आलेला आहे. एवढंच तुम्हाला करायचं आहे, बाकी काही करायचे काम नाही. तुमच्या घर बसल्या तुम्ही सर्व काही केवायसी वगैरे करू शकता. सायबर कॅब मिनी ब्रँचवर जाऊन तुम्ही जर केवायसी करायचा विचार करत असाल तर करू शकता. जर तुमच्याकडे मोबाईल नसेल, सुविधा नसेल, तुम्हाला समजत नसेल, तुम्ही करू शकता. पण 100 रुपये वाया घालण्यापेक्षा तुम्ही तुमच्या मोबाईलवर करू शकता. अगदी सोपं आहे, कुठल्याही प्रकारचं कुठं जायची गरज नाही. आणि हे सर्व पोर्टल हे तुमच्यासाठी ओपन केलेलं आहे सरकारने. राज्य सरकारने जे पोर्टल ओपन केलेलं आहे सामान्य माणसांसाठी तुमच्यासाठी आणलेलं आहे. तुम्ही याची केवायसी स्वतःहून करू शकता. म्हणून तुम्हाला ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर जाऊन तुम्ही करू शकता. तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुमची ही केवायसी झाली की नाही. झाली असेल तर हो म्हणा, नाही झाली असेल तर नाही म्हणा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.